किलो आहे का सगळं किलो गाडी दोन घंटे बंद नाही जेतो काही निघत नाही तोपर्यंत जाऊच नाही द्यायच्या गाड्या बाबा मग त्याला लोकांचे जीव चालले ना काउंटर तुमच्या काउंटर सिग्नेचर असतील ना दादा वाटतं का तुम्हाला सिग्नेचर करायला नॅशनल रस्ता आहे का शेत रस्ता आहे काय करू राहिले सांगतात तसे करता का रस्ते पाहून करता तुम्ही काम मंजूर भर पावसात आंदोलन करावं लागतं तुम्हाला व भर पावसात लोक मृत्यू पावले मी 8 दिवसापूर्वी जिल्ह्याचा अहवाल सोडा जिल्ह्याचा अहवाल आम्ही तात्काळ या 2-4 दिवसात मागणार आहोत परंतु बाळापूर मतदारसंघाचा मी अहवाल मागितला पोलीस स्टेशन मधून या 5 ते 6 वर्षात 851 ऍक्सिडेंट त्या बाळापूर मतदारसंघामध्ये झाले आणि 339 जण रस्त्यामुळे ऍक्सिडेंट झाले 339 जण मृत्यू पावले आणि 110 जण गंभीर झाले हे कोणतं राजकारण आहे मेलेला कार्यकर्ता हिंदू नाही आहे त्या कुटुंबाचं एक कार्यकर्ता एक व्यक्ती मेला पण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं हे 339 जण या रोडवर मृत्यू पावले पण त्याच्या मागे किती परिवार आहे एका कुटुंबामागे एक व्यक्ती मरते त्याच्या मागे 10 जण पोट भरत असतात 339 जण या रोडवर मेले आतापर्यंत या रस्त्यावर आणि हा नॅशनल हायवे सांगतात हा नॅशनल हायवे आहे याच्यापेक्षा शेत रस्ता चांगला असते एवढ्याला भेगा या नॅशनल हायवेवर पडलेल्या आहेत 3-4 दिवसापूर्वी मी मुख्यमंत्री महोदयांना बाळापूर मतदारसंघाच्या बाबतीत अहवाल दिला की 851 ऍक्सिडेंट या ठिकाणी रस्ते अवयव झाले आणि गेल्या 7-8 वर्षात या मतदारसंघात एक रस्ता मंजूर झाला नाही तुम्ही निधी कोणाला देऊ राहिले जिल्हा परिषद वाले कोणते रस्ते करू राहिले BNC वाले कोणते रस्ते करू राहिले निधी आमदाराला देऊ राहिले का रस्त्याला देऊ राहिले हे लोक टॅक्स भरून नाही राहिले का या मतदारसंघातले 339 लोक आता मृत्यू पावले हा कातखाळे नावाचा जो अधिकारी आहे कथलकर नावाचा हा साला 1 नंबरचा भ्रष्टाचारी अधिकारी आहे टायर जातील 2 व्हीलरचे टायर फसतील एवढ्याला भेगा या रस्त्याला पडल्या आणि या कतलकरच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबनाची जोपर्यंत या कतलकर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अल्टिमेटम किती दिवसात देतात या 15 दिवसाच्या आत हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे आणि कतलकरवर कारवाई झाली पाहिजे व या जिल्ह्याचे राजकीय नेते कसे आहेत असं समजत नाहीत एखाद्या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाईची मागणी केली त्या अधिकाऱ्याला पाठबळ द्यायचं काही दिवसापूर्वी आम्ही मेन हॉस्पिटल मध्ये आंदोलन केलं एक पेशंट त्याची पत्नी त्या पेशंटला पाठीवर घेऊन चालली आणि काही राजकीय नेते त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात की अशी घटना झाली नाही कसं राजकारण गलिच्छ राजकारण करू आले काम झालं नाही तुम्ही दिलेल्या वेळेत तर काय करणार निश्चितपणे कातखेळेले त्याच्या कॅबिन मध्ये जाऊन आम्ही जनते जर सरकारनं त्याच्यावर कारवाई नाही केली तर कातखेळेले त्याच्या कॅबिन मध्ये जाऊन त्याला बांगड्या घालू आणि साडी नेसू त्याला हरामखोरा त्याल्यामुळे किती लोक या ठिकाणी मेले ही जबाबदारी अधिकाऱ्याची आहे अधिकारी चांगला असला तसा भ्रष्टाचार होणार नाही तुकाराम मुंडे सारखा एक अधिकारी सगळं यंत्रणा लाईनवर आणून राहिले आणि हे हरामखोर सारा रस्ता खराब करू आले भ्रष्टाचार करू आले
तुकाराम मुंडे सारखा अधिकारी BNC ला असला पाहिजे.